तर विद्यार्थी मित्रांनो, मागच्या लेक्चरला आपण ट्रान्झिस्टरचं कार्य पाहिलं होतं आणि त्याही पूर्वी आपण पाहिलं तर पीएन जंक्शन म्हणजे काय आणि पीएन जंक्शनचा डायोड कसा तयार होतो हे पाहिलं होतं. आता डायोडचा उपयोग काय केला जातो हे आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला स्पष्ट होणार आहे की डायोड ॲज अ रेक्टिफायर किंवा एसी व्होल्टेजचं रूपांतर डीसी मध्ये कसं केलं जातं, काय केलं जातं, त्याबद्दल आज सविस्तर मार्गदर्शन करण्यासाठी प्राध्यापक संजय विस्पुते नागपूरहून आपल्या इथं आलेले आहेत. तर मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपलं आजचं लेक्चर सुरू करावं. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संजय विस्पुते नागपूर जिल्ह्यामध्ये उमरेड तालुक्यामध्ये जीवन विकास विद्यालय या शाळेमध्ये इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी हा विषय 1989 पासून शिकवतो आहे. आज सुवे सरांमुळे एक संधी मिळालेली आहे आपल्या सर्वांशी संवाद साधण्याची. आपण पॉवर सप्लाईज हा एक टॉपिक आणि त्याला कनेक्टेड रेक्टिफायर असा हा एक टॉपिक, याच्यावरती आज आपण काही डिस्कस करूया, काही समजून घेण्याचा प्रयत्न करूया. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला सगळ्याला माहिती आहे की आपण जेवढे काही इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस वापरतो ते सर्व इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस हे डीसी वर ऑपरेट होतात. इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेसला आपण काहीतरी इनपुट देतो आणि ते डिव्हाइस आपल्याला आउटपुट देतं. तो रेडिओ असो, टीव्ही असो का कोणताही सर्किट असो, पण त्याला बेसिकली आपल्याला डीसी व्होल्टेज द्यावं लागतं ज्याच्यावरती तो ऑपरेट होतो. आता आपल्याला प्रश्न असा उपस्थित राहतो की डीसी व्होल्टेज आपल्याला कुठून मिळतं. तर हे डीसी व्होल्टेज घेण्यासाठी आपल्याला सोर्सेस ऑफ डीसी व्होल्टेज काय काय माहिती आहे. आपण आपल्या इलेक्ट्रॉनिक सर्किटला हे डीसी व्होल्टेज कशापासून देतो, तर तुम्ही पाहत असाल की काही डिव्हाइसेस मध्ये आपण सेल वापरतो. याप्रमाणे सेल्स आपण वापरतो आणि तो डिव्हाइस जसं साधं घड्याळ जरी असेल तसं सेल्सवर चालतं. काही डिव्हाइसेस मध्ये आपण बॅटरीज वापरतो, कॉम्बिनेशन ऑफ सेल. रेंज जाते मध्येच. थोडी रेंज रेंजचा प्रॉब्लेम आहे, येतील थोड्या लगेच. हा कनेक्ट झालोय वाटतं पुन्हा मी. हा झाला पुन्हा. हो हो चालेल, परत सुरू करा. चालेल, ओके. आपण पाहत होतो की प्रत्येक इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस हा ऑपरेट करण्यासाठी आपल्याला डीसी सोर्स लागतो आणि हा डीसी सोर्स आपण सेल, बॅटरी, पॉवर सप्लाय युनिट याच्यापासून मिळवत असतो आणि कधी कधी आपण डीसी जनरेटर देखील वापरत असतो. आणि आणखीन एक याच्यामध्ये एक आधुनिक काळामध्ये आपण पाहतो की आपण इन्व्हर्टर्स देखील वापरतो. याच्यामध्ये आपण थोडंसं कॉन्सन्ट्रेट करणार आहेत पॉवर सप्लाय युनिट. पॉवर सप्लाय युनिट म्हणजे असं युनिट की जे आपल्याला एमएससीबी कडनं 230 व्होल्ट प्रोव्हाइड केलं जातं. या 230 व्होल्ट एसी याचं रूपांतर आपण आपल्याला हव्या असणाऱ्या डीसी व्होल्टेज मध्ये करून घेतो. मग ते डीसी व्होल्ट होऊ शकतं 1.5 व्होल्ट असेल, 3 व्होल्ट असेल, 4.5 व्होल्ट असेल, 6 व्होल्ट असेल, 12 व्होल्ट असेल, जे काय असेल. आपल्याला जेवढं काही डीसी व्होल्ट लागतं त्या डीसी मध्ये आपण कन्व्हर्ट करून घेतो आपल्याला एमएससीबी ने प्रोव्हाइड केलेल्या 230 व्होल्ट एसी ला. त्या युनिटला म्हटलं जातं पॉवर सप्लाय युनिट. मग हे पॉवर सप्लाय युनिट काय काम करत आहे,
एमएससीबीनी प्रोव्हाइड केलेल्या एसीचं रूपांतर डीसी मध्ये करताय. थोडंसं आपण एसी आणि डीसी, एसी म्हणजे काय आणि डीसी म्हणजे काय, हा एक छोटासा कन्सेप्ट आपण समजून घेऊया. मला असं वाटतं एसी सर्किट आपण प्रत्येक जण रोजच वापरतो. या एसी सर्किट मध्ये आपण काय काम करत असतो, तर एसी सर्किट मध्ये तुम्हाला इथे दिसत आहे की एक एसी सर्किट मी ड्रॉ केलेला आहे. या एसी सर्किट मध्ये 230 व्होल्ट सप्लाय आपण इथे देतो आहे. त्या 230 व्होल्ट सप्लाय प्लगला आपण एक स्विच लावलं, एक बल्ब लावला आणि सर्किट कंप्लीट केलं. या ठिकाणी एसी मध्ये आपल्याला काय समजून घ्यायचं आहे की एसी हा कसा असतो, चेंजिंग इन नेचर असतो, सतत बदलत्या स्वरूपाचा असतो आणि तो बाय डायरेक्शनल असतो. ग्राफ आपण याप्रमाणे दर्शवतो, त्याचा ग्राफिकली एसी साइन वेव्हनी दर्शवतो. ज्यावेळेस ही पॉझिटिव्ह हाफ सायकल चालू असते त्यावेळेस करंट एका दिशेने फ्लो होतो, तोही वाढत जातो आणि कमी होतो, म्हणजे सतत बदलत्या स्वरूपाचा असतो. या ठिकाणी तुम्हाला गुलाबी लाईननी दिसत आहे की करंट ह्या दिशेने फ्लो होतो पॉझिटिव्ह हाफ सायकलला. ज्यावेळेस पॉझिटिव्ह हाफ सायकल पूर्ण होते आणि निगेटिव्ह हाफ सायकल चालू होते, ही एक्स ऍक्सिसच्या खाली आपण काढलेली आहे, त्याच्यामुळे डायरेक्शन बदलते आणि बाय डायरेक्शनल म्हणून आपण त्याला म्हणतोय की इट इज अ बाय डायरेक्शनल करंट आणि दुसऱ्या दिशेने तो फ्लो होतो. तो अशा पद्धतीमध्ये पॉझिटिव्ह हाफ सायकल एका दिशेने आणि निगेटिव्ह हाफ सायकल एका दिशेने असं पिरियॉडिकली तो बदलत जातो. एक पॉझिटिव्ह हाफ सायकल आणि एक निगेटिव्ह हाफ सायकल मिळून आपण त्याला वन सायकल म्हणतो. त्याच वेळेस आपल्याला इलेक्ट्रॉनिक सर्किटला वर्क करण्यासाठी काय लागतं, तर आपल्याला डीसी लागतं. डीसीच्या ठिकाणी आपण पाहतोय की एखादी बॅटरी आपण घेतली, या बॅटरीला स्विच कनेक्ट केलेला आहे, रेजिस्टर आणि एक एलईडी लावलेली आहे. ह्या सर्किट मध्ये आपण पाहतो आहे की करंट बॅटरी कसा प्रोव्हाइड करते आहे, तर तो एकाच दिशेचा आणि कॉन्स्टंट म्हणजे स्थिर न बदलणारा, त्याची व्हॅल्यू बदलत नाही. त्याच्यामुळे ग्राफिकली आपण पाहतोय की एक्स ऍक्सिस वेळ आहे, वाय ऍक्सिसला व्होल्टेज किंवा करंट तुम्ही काही घ्या, या ठिकाणी कॉन्स्टंट आहे, त्याची व्हॅल्यू चेंज होत नाही आहे. आणि त्याच्यामुळे डायरेक्ट करंट विषयी आपल्याला दोन वाक्य म्हणा किंवा हे दोन पॉइंट लक्षात आले पाहिजे, ते म्हणजे इट इज कॉन्स्टंट इन नेचर अँड इट इज युनिडायरेक्शनल. त्याच्यामुळे ज्याप्रमाणे एसी हा चेंजिंग इन नेचर आणि बाय डायरेक्शनल असतो आणि डीसी हा कॉन्स्टंट इन नेचर आणि युनिडायरेक्शनल असतो, तर या ठिकाणी एसीचं रूपांतर आपल्याला डीसी मध्ये करायचं असतं पॉवर सप्लाय युनिट मध्ये, आणि तेच काम करणाऱ्या सर्किटला म्हटलं जातं रेक्टिफायर. म्हणजे जे सर्किट एसीचं रूपांतर डीसी मध्ये करतं त्याला आपण म्हणतो रेक्टिफायर. आणि हा रेक्टिफायर करण्यासाठी कोणता कॉम्पोनंट मुख्य वापरला जातो, तर तो म्हणजे डायोड. मला असं वाटतं डायोड हा प्रत्येकाने आपल्या लॅब मध्ये पाहिला असेल किंवा त्याचा फोटो पाहिला असेल. मी तुम्हाला एक छोटासा डायोड या ठिकाणी दाखवू इच्छितो. हा डायोड असा, हा कॉम्पोनंट छोटासा हा काम करतो. जिथे हा सिम्बॉल पण तुम्हाला दिसतोय तसा पाहिलं तर, हा एलईडी मी या ठिकाणी जी वापरली हा डायोडच आहे. अशा पद्धतीमध्ये एसीचं रूपांतर डीसी मध्ये करणारं सर्किट हे आपल्याला आज थोडंसं आणखीन कन्सेप्टिव्हली समजून घ्यायचं आहे. तर चला पाहूया पॉवर सप्लाय युनिट मध्ये काय काय असतं. या ठिकाणी आपण पाहतोय की पॉवर सप्लाय युनिट मध्ये आपल्याला कोणकोणती कामं करावी लागतात. तर पॉवर सप्लाय युनिट जो बनलेला असतो त्याच्यामध्ये आपल्याजवळ जे मेन्स एसी उपलब्ध असतं ते 230 व्होल्ट 50 हर्ट्ज म्हणजे 50 सायकल एका सेकंदामध्ये पूर्ण होतात. या फ्रिक्वेन्सीचा ही एक सायकल, अशा 50 सायकल एका सेकंदामध्ये पूर्ण होतात अशा फ्रिक्वेन्सीचा 230 व्होल्टचा सप्लाय आपल्याला एसी उपलब्ध असतो आपल्या प्लग मध्ये. आपण पाहतो घरी प्लग मध्ये आपल्याला 230 व्होल्ट 50 व्होल्टचा सप्लाय उपलब्ध असतो. पॉवर सप्लाय मध्ये सगळ्यात पहिले आपण ऑन ऑफ स्विच लावतो, त्याच्यानंतर फ्यूज लावतो आणि त्याच्यानंतर सगळ्यात पहिल्या टप्प्यामध्ये आपल्याला जे काम करावं लागतं ते म्हणजे स्टेप डाऊन. आताच आपण पाहिलं की आपल्याला डीसी जे लागतं ते डीसी व्होल्टेज आपल्याला 1.5 व्होल्ट किंवा त्याच्यापेक्षा कमी, त्याच्यापासून तर 3 व्होल्ट 6 व्होल्ट 12 व्होल्ट 24 व्होल्ट 48 व्होल्ट जे काही तुम्हाला लागेल ते डीसी व्होल्ट तुम्हाला हवं असतं. जेवढं डीसी व्होल्ट इथे तुम्हाला पाहिजे तेवढं आपण स्टेप डाऊन करून घेतो. फॉर एक्झाम्पल आपण जर का असं विचार करू की मला इथे +6 व्होल्ट डीसी हवा आहे. जर मला 6 व्होल्ट डीसी फायनली हवा आहे
तर माझ्याजवळ इथे आहे 230 व्होल्ट एसी. 230 व्होल्ट एसी उपलब्ध आहे. तर सगळ्यात पहिले मी या 230 व्होल्ट एसीचं रूपांतर 6 व्होल्ट एसी मध्ये करून घेतो. कशाच्या मदतीने? तर ट्रान्सफॉर्मरच्या मदतीने. 230 व्होल्ट एसीचं स्टेप डाऊन करून घेतो. त्याची फ्रिक्वेन्सी तीच राहते, पण व्होल्टेज जे आहे ते आपण कमी करून घेतो स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मरच्या मदतीने. आपल्याला माहिती आहे ट्रान्सफॉर्मर आपण शिकले असाल. या ठिकाणी प्रायमरी वाइंडिंगला आपण 230 व्होल्ट देतो आहे. तर त्या ठिकाणी टर्न्स रेशो म्हणजे प्रायमरी टू सेकंडरी, ज्याला आपण इनपुट देतो त्याला प्रायमरी म्हणतो आणि जिथे आपण आउटपुट देतो त्याला सेकंडरी म्हणतो. त्या सेकंडरी मध्ये आपण जे डीसी व्होल्ट आपल्याला हवं असतं तेवढं एसी या ठिकाणी स्टेप डाऊन करतो. त्याच्यामुळे सेकंडरीचे टर्न्स कमी असतात. प्रायमरी पेक्षा प्रपोर्शनली सेकंडरी मध्ये कमी टर्न्स असतात. तशा पद्धतीमध्ये स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मरच्या मदतीने आपण सगळ्यात पहिले व्होल्टेज कमी करून घेतो. त्याच्यानंतरचं काम आपलं असतं की या एसीचं रूपांतर डीसी मध्ये करणे. आत्ताच आपण डीसीच्या 2 व्याख्या पाहिल्या. डीसी म्हणजे आपल्याला युनिडायरेक्शनल करंट करून घ्यायचा आहे. त्याच्यामुळे हा जो बायडायरेक्शनल करंट आहे या बायडायरेक्शनल करंटला युनिडायरेक्शनल करून घेण्यासाठी आपण कोणता कॉम्पोनंट वापरतो? तर डायोड. हा डायोड नावाचा कॉम्पोनंट जो आहे तोच आपण ह्या कामासाठी वापरतो. आणि त्याच्यामुळे ह्या सेक्शनला रेक्टिफायर म्हणतो आपण, की जो एसीचं कन्व्हर्शन डीसी मध्ये करतो आहे, बायडायरेक्शनल करंटचं कन्व्हर्शन डीसी मध्ये करतो आहे. आता ह्या ठिकाणी आपण पुन्हा मुख्यत्वे 2 प्रकारचे रेक्टिफायर असतात. एक म्हणजे हाफ वेव्ह आणि एक म्हणजे फुल वेव्ह. एसीच्या ह्या ज्या 2 हाफ सायकल असतात, पॉझिटिव्ह हाफ सायकल आणि निगेटिव्ह हाफ सायकल. तर जर आपण फक्त कोणतीही एक हाफ सायकल वापरून जर आपण डीसी बनवत असू, युनिडायरेक्शनल करंट बनवत असू, तर त्याला हाफ वेव्ह रेक्टिफायर असं म्हणतात. हाफ वेव्ह. फुल वेव्हच्या ऐवजी हाफच वेव्ह आपण वापरतो आहे आणि हाफच वेव्ह फक्त आउटपुटला आणतोय म्हणून त्याला हाफ वेव्ह रेक्टिफायर म्हणतात. तर जर आपण एसीच्या दोन्हीही हाफ सायकल वापरल्या आणि त्या कन्व्हर्ट केल्या युनिडायरेक्शनल एका दिशेला, तर त्याला फुल वेव्ह रेक्टिफायर असं म्हणतात. आपल्याला या ठिकाणी रेक्टिफाईड आउटपुट जे मिळतं ते युनिडायरेक्शनल तर मिळतं, पण त्याच्यामध्ये काय आहे या ठिकाणी? रिपल्स आपण ज्याला म्हणतो, म्हणजे वेव्हज सदृश्य व्हेरिएशन्स त्याच्यामध्ये आहे. त्याच्यामुळे इट इज नॉट अ प्युअर डीसी. आणि त्याच्यामुळे याच्यातला हा एसी कॉम्पोनंट हा काढून घेण्यासाठी आपण पुढे वापरतो फिल्टर सर्किट. फिल्टर सर्किटमध्ये कोणते कॉम्पोनंट्स असतात? तर फिल्टर सर्किटमध्ये कॅपॅसिटर आणि इंडक्टर हे 2 कॉम्पोनंट आपण फिल्ट्रेशन करण्यासाठी वापरतो. कॅपॅसिटर वापरला तर तो शंट मध्ये लावावा लागतो. इंडक्टर वापरला तर तो सिरीज मध्ये लावावा लागतो. त्याच्यानंतर आपल्याला मिळतं प्युअर डीसी. परंतु पुन्हा या ठिकाणी जे डीसी मिळतं ते डीसी चेंज होऊ शकतं, त्याच्यामध्ये बदल होऊ शकतो जर 230 व्होल्टच बदलले तर. जर इनपुट व्होल्टेज कमी जास्त झाले तर तुम्हाला या ठिकाणी व्होल्टेज कमी जास्त झालेलं दिसेल. कारण की 230 ला जर का 6 व्होल्ट मिळत असेल, 230 ला 6 मिळत असेल, तर हे 230 पेक्षा कमी झालं तर इकडे 6 पेक्षा कमी येईल. 230 पेक्षा जास्त झालं तर 6 पेक्षा जास्त येईल. तर अशा केसमध्ये कॉन्स्टंट ठेवण्यासाठी आपण व्होल्टेज रेग्युलेटर वापरतो. किंवा दुसरा प्रकार म्हणजे आपण जे आउटपुटला लोड लावणार आहे, या ठिकाणी ज्याही ठिकाणी ही एनर्जी आपण वापरणार आहे त्या लोडचं रिक्वायरमेंट जर का जास्त असेल, लोड करंट जास्त ड्रॉ झाला तरी हे आउटपुट व्होल्टेज ड्रॉप होतं. मग अशा वेळेस देखील आउटपुट व्होल्टेज कॉन्स्टंट ठेवण्याचं काम व्होल्टेज रेग्युलेटर करतं. म्हणजे हा व्होल्टेज रेग्युलेटर सेक्शन इनपुट 230 व्होल्ट कमी जास्त झालं तरी आउटपुट कॉन्स्टंट ठेवण्याचं काम करतं, किंवा आउटपुटने रिक्वायरमेंट जास्त केली कमी केली तर तरी देखील आउटपुट व्होल्टेज कॉन्स्टंट ठेवण्याचं काम करतं. तर हा एक रेग्युलेटर सेक्शन आपण स्वतंत्र पिरियड मध्ये अभ्यासू शकतो. पण या ठिकाणी आपण पुन्हा कॉन्सन्ट्रेट कशावर करणार आहे? रेक्टिफायरवर. पुन्हा एकदा पाहूया आपण की आपल्याला 230 व्होल्ट एसी हे इनपुट उपलब्ध आहे. ते आपण स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मरच्या मदतीने स्टेप डाऊन करतो आणि त्याच्यानंतर मग त्या एसीचं रूपांतर डीसी मध्ये करतो. तर इथून तर इतका सेक्शन जे आहे ते आपण हाफ वेव्ह आणि फुल वेव्ह याचे सर्किट डायग्राम्स पाहूया, याचे कनेक्शन्स कसे काय होतील. ठीक आहे,
इथपर्यंत मला असं वाटतं थोडंसं समजलं असेल. तर रेक्टिफायर हा टॉपिक आपण पुन्हा एकदा पाहू. रेक्टिफायर म्हणजे कोणता डिव्हाइस विच कन्व्हर्ट्स एसी इंटू डीसी. रेक्टिफायर म्हणजे असा डिव्हाइस जो एसीचं कन्व्हर्शन डीसी मध्ये करतो, त्याला रेक्टिफायर असं म्हणतात. एक साधी सोपी डेफिनेशन, रेक्टिफायर इज अ डिव्हाइस विच कन्व्हर्ट्स एसी इंटू डीसी. किती प्रकारचे रेक्टिफायर्स असतात? 2 प्रकारचे, हाफ वेव्ह रेक्टिफायर आणि फुल वेव्ह रेक्टिफायर. हाफ वेव्ह रेक्टिफायर आणि फुल वेव्ह रेक्टिफायर. अकॉर्डिंग टू कशाच्या अनुसार? जर आपण इनपुट एसी जी आहे त्याची हाफच सायकल वापरली, एकच हाफ सायकल, प्रत्येकाची एकच हाफ सायकल वापरत गेलो आणि डीसी बनवत गेलो, तर त्याला हाफ वेव्ह रेक्टिफायर. आणि ह्या इनपुट एसीच्या दोन्हीही हाफ सायकल वापरून डीसी बनवलं तर फुल वेव्ह रेक्टिफायर. मग आता या ठिकाणी पुन्हा याचे टाइप्स पडतात की फुल वेव्ह रेक्टिफायर देखील ऍज पर कन्स्ट्रक्शन, सर्किटच्या रचनेनुसार 2 प्रकारचे आपण बनवू शकतो. एकामध्ये सेंटर टॅप असा ट्रान्सफॉर्मर वापरला जातो, सेंटर टॅप फुल वेव्ह रेक्टिफायर असं त्याचं नाव आहे. आणि दुसरा म्हणजे जर आपल्याजवळ सेंटर टॅपचा ट्रान्सफॉर्मर उपलब्ध नसेल तर आपण ब्रिज टाइप फुल वेव्ह रेक्टिफायर बनवू शकतो. कशा पद्धतीमध्ये? रेक्टिफायर्सचे प्रकार आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात की रेक्टिफायर आणि त्याचं क्लासिफिकेशन. अगेन, रेक्टिफायर्स इज अ सर्किट विच कन्वर्ट्स एसी इंटू डीसी. रेक्टिफायर्स 2 प्रकारचे, हाफ वेव्ह, फुल वेव्ह. हाफ वेव्ह म्हणजे इनपुट एसी ची फक्त हाफ सायकल वापरून डीसी बनवलं जातं. फुल वेव्ह मध्ये पॉझिटिव्ह एज वेल एज निगेटिव्ह दोन्हीही हाफ सायकल्सला कन्व्हर्ट केलं जातं, युनिडायरेक्शनल, आणि डीसी तयार केला जातो. फुल वेव्ह रेक्टिफायर. As per circuit construction, there are 2 types of full wave rectifiers. One is the center tap full wave rectifier, ज्याच्यामध्ये सेंटर टॅप ट्रान्सफॉर्मर वापरला जातो. या ठिकाणी ट्रान्सफॉर्मर जो आहे तो प्रायमरी आणि सेकंडरीला मध्ये टॅपिंग असणारा ट्रान्सफॉर्मर वापरला जातो. 6 व्होल्ट पाहिजे असेल तर मला इकडेही 6 व्होल्ट, इकडेही 6 व्होल्ट विथ रिस्पेक्ट टू सेंटर टॅप असा ट्रान्सफॉर्मर लागतो. आणि जर आपल्याजवळ साधा ट्रान्सफॉर्मर असेल फक्त 6 व्होल्टचा जसा, तर मला मग ब्रिज टाइप फुल वेव्ह रेक्टिफायर बनवावा लागतो. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण सगळ्यात पहिले हाफ वेव्ह फुल वेव्ह रेक्टिफायर विषयी माहिती घेऊया. हाफ वेव्ह फुल वेव्ह रेक्टिफायर आपल्याला बनवायचा आहे सपोज 6 व्होल्टचा. तर आपण काय काम करणार? आता पॉवर सप्लायचं जेव्हा आपण पाहिलं त्याच्यामध्ये शिकल्याप्रमाणे आपण सगळ्यात पहिले माझा आवाज येतोय ना? कोणतरी एक जण हो म्हणून सांगा. हो सर. हा, हाफ वेव्ह रेक्टिफायर आपण पाहतो आहे. हाफ वेव्ह रेक्टिफायर मध्ये पुन्हा एकदा आपल्याला जर का सर्किट बनवायचं असेल तर आपल्याजवळ काय उपलब्ध आहे? आपल्याजवळ एसी 230 व्होल्ट उपलब्ध आहे. 230 व्होल्ट 50 हर्ट्झचा सप्लाय उपलब्ध आहे एसी इनपुट प्लग मध्ये. अर्थिंग टर्मिनल. हा एसी आपण घेतो, त्याला ऑन ऑफ स्विच लावू, फ्यूज लावू आणि तो देऊ आपण ट्रान्सफॉर्मरच्या प्रायमरीला. ट्रान्सफॉर्मरच्या प्रायमरीच्या नंतर आपण सेकंडरी त्याचे टर्न्स असे करू की आपल्याला इकडे 230 व्होल्ट दिलं तर या ठिकाणी आपल्याला फक्त 6 व्होल्ट इंड्युस्ड व्हायला पाहिजे. त्याच्यामुळे सेकंडरी मध्ये टर्न्स कमी राहतील. या ठिकाणी फक्त आपण जसं 6 व्होल्ट एसी निर्माण करतोय आणि इकडे आपण देतोय 230 व्होल्ट. आता याच्यानंतर आपल्याला लावायचं आहे रेक्टिफायर, हाफ वेव्ह. हाफच वेव्ह आपण फक्त वापरणार आहे. त्याच्यामुळे आपण एकदम साधं कन्स्ट्रक्शन आहे, सिंगल डायोड फक्त आपण सर्किट मध्ये टाकतो सिरीज मध्ये. आणि त्याच्यानंतर आपल्याला जे लोड आहे ते लोड आपण कनेक्ट करतो जिथे तुम्हाला वापरायचं आहे. अजून मी या ठिकाणी फिल्टर वापरलेलं नाही,
बघा, लोड म्हणजे ज्या ठिकाणी आपण हे डीसी वापरणार आहे तो कॉम्पोनंट. सर्किट कसं वर्क होईल या ठिकाणी परीक्षेमध्ये किंवा तुम्हाला विचारलं तर 2 पॅराग्राफ आपल्याला सांगता आले पाहिजे. याच्याविषयी आपल्याला 2 पॅराग्राफ सांगता आले पाहिजे. ते म्हणजे आपल्याजवळ इनपुट जे आहे ते एसी आहे. इनपुट एसी आहे, त्याच्यामुळे पॉझिटिव्ह हाफ सायकलला काय होईल आणि निगेटिव्हला काय होईल. बस एक पॅराग्राफ यायला पाहिजे पॉझिटिव्ह हाफ सायकलला काय होणार आहे आणि दुसरा पॅराग्राफ पाहिजे आपल्याला निगेटिव्ह हाफ सायकलला काय होणार आहे. तुम्ही जर का या ठिकाणी पाहाल तर पॉझिटिव्ह हाफ सायकलला आता आपण पाहिल्याप्रमाणे एका डायरेक्शननी करंट फ्लो होणार आहे. सपोज पॉझिटिव्ह हाफ सायकलला वरचा टर्मिनल पॉझिटिव्ह खालचा टर्मिनल निगेटिव्ह आहे, तर ह्या डायरेक्शननी करंट फ्लो होतो आहे प्रायमरीला. सेम जर का ह्या डायरेक्शननी होतो आहे तर इथे देखील वरचा टर्मिनल पॉझिटिव्ह राहील, खालचा टर्मिनल निगेटिव्ह राहील. पॉझिटिव्ह कोणाला मिळतं आहे तर तुम्ही पाहताय की डायोडचा जो एनोड आहे इकडला टर्मिनल, त्या एनोड टर्मिनलला पॉझिटिव्ह मिळत आहे. डायोडचा लेफ्ट साइडचा जो टर्मिनल आहे तो एनोड आहे आणि राईट साइडचा टर्मिनल कॅथोड आहे. सिम्बॉल मध्ये आपल्याला माहित पडतं बघा, हा ए निर्माण होतो आणि इकडे तुम्ही पाहाल तर हा रिव्हर्स उलटा के निर्माण होतो. एनोड आणि कॅथोड असा त्याचा सिम्बॉल बनतो. असा हा ए बनतो आणि हा के कॅथोड. आणि त्यातही एक गोष्ट म्हणजे डायोडचा एरो हेड म्हणजे बाणाचं टोक जे आहे ते दर्शवतं फॉरवर्ड बायस कंडिशन मध्ये करंट कोणत्या दिशेने फ्लो होऊ शकतो. मग त्याच्यामुळे एनोड पॉझिटिव्ह आहे आणि निगेटिव्ह लोडच्या मार्फत तुम्ही पाहाल तर कॅथोडला निगेटिव्ह मिळालेला आहे. त्याच्यामुळे आपला हा डायोड जो आहे तो फॉरवर्ड बायस मध्ये आलेला आहे. त्याच्यामुळे तो कंडक्ट होईल, त्याच्यामुळे करंट या डायोड मधनं फ्लो होईल आणि आपल्या लोड मधनं देखील वरतून खाली करंट वरतून खाली फ्लो होतोय म्हणजे वरचा टर्मिनल पॉझिटिव्ह खालचा टर्मिनल निगेटिव्ह या डायरेक्शननी हा करंट फ्लो होईल पॉझिटिव्ह हाफ सायकलला आणि आपलं सर्किट कंप्लीट करेल. पॉझिटिव्ह हाफ सायकल पूर्ण फ्लो होईल. ही पॉझिटिव्ह हाफ सायकल आपल्याला आउटपुटला मिळेल. पॉझिटिव्ह हाफ सायकल आपल्याला आउटपुटला मिळेल. पॉझिटिव्ह हाफ सायकल संपल्यानंतर निगेटिव्ह हाफ सायकल चालू होणार आहे. या निगेटिव्ह हाफ सायकलच्या वेळेस काय होईल तर तुम्ही लक्ष द्या, निगेटिव्ह हाफ सायकलच्या वेळेस आता या ठिकाणी पोलॅरिटी चेंज होणार आहे, डायरेक्शन चेंज होणार आहे एसीची. त्याच्यामुळे लोअर टर्मिनल आता पॉझिटिव्ह, अप्पर निगेटिव्ह. प्रायमरी मधनं तर बघा करंट विरुद्ध दिशेने फ्लो होतोय. पॉझिटिव्ह हाफ सायकल वरतून खाली फ्लो झाली की खालून वरती होते आहे. सेम इकडे देखील सेकंडरी मध्ये पण एसीच राहील, पॉझिटिव्ह खाली निगेटिव्ह वरती. पण आता तुम्ही पाहाल तर हा पॉझिटिव्ह कोणाला दिला गेला तर कॅथोडला आणि निगेटिव्ह कोणाला दिला गेला तर एनोडला. आता हा डायोड जो आहे तो रिव्हर्स बायस मध्ये आला. डायोड जर का रिव्हर्स बायस मध्ये आला तर तो कंडक्ट होणार नाही. त्याच्यामुळे ही निगेटिव्ह हाफ सायकल याच्यामधनं फ्लो होणार नाही. त्याच्यामुळे निगेटिव्ह हाफ सायकल आपल्याला फ्लो झालेली मिळणार नाही. निगेटिव्ह हाफ सायकल तशीच ती वेळ तशीच निघून जाईल. प्रायमरी मधनं ती फ्लो होईल पण आपल्याला सेकंडरी मध्ये मिळणार नाही आणि आरएल मधनं पण फ्लो होणार नाही. पुन्हा निगेटिव्ह हाफ सायकल संपल्यानंतर पॉझिटिव्ह हाफ सायकल चालू होईल आणि पॉझिटिव्ह हाफ सायकलच्या वेळेस पुन्हा सेम रिपीट होईल. पॉझिटिव्ह हाफ सायकल प्रायमरी मधनं फ्लो होईल आणि सेकंडरी मधनंही फ्लो होईल. म्हणजे आपण पाहू की आरएल मधनं फक्त पॉझिटिव्ह हाफ सायकल्स फ्लो होत चाललेले आहे, निगेटिव्ह हाफ सायकल फ्लो होत नाही आहे. म्हणजे काय झालं, डायोडनी काय केलं तर डायोडनी बाय डायरेक्शनल करंटला युनि डायरेक्शनल मध्ये कन्व्हर्ट केलं. आपल्या आउटपुट मध्ये फक्त पॉझिटिव्ह हाफ सायकल फ्लो होत चालली पण निगेटिव्ह हाफ सायकल नाही. त्याच्यामुळे आरएल मधनं जो करंट फ्लो होतो आहे तो कोणता आहे तर युनि डायरेक्शनल आहे. युनि डायरेक्शनल आहे म्हणजेच आपण त्याला डीसी म्हणू. पण पुन्हा इथे प्रश्न उपस्थित होतो की तो डीसी हा प्युअर डीसी नाही. इथे जो मिळणारा सध्याचा जो डीसी आहे तो प्युअर डीसी नाही. मग आपण याला जर का आता पॉवर सप्लायच्या डायग्राम मध्ये पाहिल्याप्रमाणे स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर तर वापरलं, त्याच्यानंतर हाफ वेव्ह रेक्टिफायर आपण वापरलं आणि लोड लावला. म्हणजे हे मधले दोन्ही सेक्शन जे आहे ते आपण वापरलेले नाही. मग आता जर का फिल्टर आणि रेग्युलेटर आपण वापरत नाहीये तर आपल्याला याप्रमाणे
हाफ वेव्ह आउटपुट मिळत आहे. आता मी जर का याच्यामध्ये फिल्टर इंट्रोड्यूस केलं, जर मी सपोज कॅपॅसिटर वापरलं तर काय होईल? कॅपॅसिटर जसं मी या ठिकाणी इंट्रोड्यूस करतो, कॅपॅसिटर ज्यावेळेस मी या ठिकाणी लावतो तर कॅपॅसिटर शंट मध्ये लावलं जातं. या ठिकाणी पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हच्या मध्ये मी एक कॅपॅसिटर लावतोय. आणि कॅपॅसिटरचं फंक्शन काय आहे तर आपल्याला माहिती आहे की कॅपॅसिटर स्टोअर्स इलेक्ट्रिकल एनर्जी. कॅपॅसिटर काय काम करतो? कॅपॅसिटर स्टोअर्स इलेक्ट्रिकल एनर्जी इन द फॉर्म ऑफ इलेक्ट्रोस्टॅटिक एनर्जी. इलेक्ट्रोस्टॅटिक एनर्जीच्या रूपात तो एनर्जी स्टोअर करतो. एक छोटंसं घरगुती उदाहरण मी तुम्हाला देतो, पटत असेल तर पहा. आपल्या घरी सकाळी संध्याकाळी किंवा असे काय म्हणू आपण त्याला, तुमच्या इथे महानगरपालिका असेल किंवा पंचायत काय जे काय असेल त्यांच्याकडनं नळाचा पुरवठा होतो पाण्याचा. हा पाण्याचा पुरवठा ज्यावेळेस तुम्हाला होतो, जेव्हा नळ येत असतात त्यावेळेस तुम्हाला पाणी उपलब्ध असतं. पण तुम्हाला दिवसभर पाणी पाहिजे असेल तर तुम्ही काय करता? हे पाणी एखाद्या मोठ्या टाकीमध्ये साठवून ठेवता आणि मोठ्या टाकीमध्ये साठवून ठेवल्यानंतर तुम्ही 24 तास या ठिकाणून पाणी ते घेऊ शकता. म्हणजे सकाळी किंवा संध्याकाळी ज्यावेळेस हे नळ येतील त्यावेळेस ही टाकी तुमची फुल होईल आणि तुम्ही या ठिकाणून कमी टॅपिंगनी सतत वापरून राहिलेले आहे. सेम फंक्शन या ठिकाणी हा कॅपॅसिटर करतो जवळपास. या ठिकाणी ज्यावेळेस पॉझिटिव्ह हाफ सायकल चालू असते त्यावेळेस कॅपॅसिटर चार्ज होतो आणि याच्यामध्ये एनर्जी साठवून ठेवतो आणि पॉझिटिव्ह हाफ सायकल कमी कमी होत जातं, एनर्जी कमी होत जाते, एनर्जी हा देत राहतो. त्याच्या आउटपुट आहे की या ठिकाणी पहिल्या पॉझिटिव्ह हाफ सायकलच्या वेळेस तर चार्जिंग होईल, पण मग हे हळूहळू कॅपॅसिटर आपली एनर्जी देतोय तोपर्यंत दुसरी पॉझिटिव्ह हाफ सायकल आलेली असते, पुन्हा चार्ज होतो, पुन्हा हा ठिकाणी चालू राहतो. म्हणजे या ठिकाणी हे जे रिपल्स आहे हे रिपल्स खूप अंशतः कमी होतात आणि आपल्याला जवळपास स्थिर असं व्होल्टेज देण्याचा प्रयत्न केला जातो. आता ह्या ठिकाणी हे फिल्टर तुमचं जर का 100% असं काम करत असेल किंवा याच्या जोडीला आपण पुढच्या सर्किटमध्ये इंडक्टरही लावून पाहू तर तुम्हाला सप्लाय झाल्यानंतर कॉन्स्टंट डीसी देखील मिळू शकतं. जर तुमचं फिल्टर 100% काम करत असेल तर तुम्हाला आउटपुट जे आहे ते आउटपुट 100% कॉन्स्टंट देखील मिळू शकतं. तशा पद्धतीमध्ये हाफ वेव्ह रेक्टिफायर काम करतो. पुन्हा एकदा फास्ट रिव्हिजन करूया. 230 व्होल्ट एसी, ऑन ऑफ स्विच, फ्यूज, स्टेप डाउन ट्रान्सफॉर्मर, डायोड, फिल्टर कॅपॅसिटर, लोड. 2 पॅराग्राफ आपल्याला लिहिता आली पाहिजे. ड्युरिंग पॉझिटिव्ह हाफ सायकल. पॉझिटिव्ह हाफ सायकलच्या वेळेस काय होतं? ड्युरिंग पॉझिटिव्ह हाफ सायकल ट्रान्सफॉर्मरचा अप्पर टर्मिनल पॉझिटिव्ह, लोअर टर्मिनल निगेटिव्ह. सेम इन द सेकंडरी. वरचा टर्मिनल पॉझिटिव्ह, खालचा निगेटिव्ह. देअरफॉर डायोड D1 इज इन फॉरवर्ड बायस कंडिशन. त्याच्यामुळे करंट फ्लोज थ्रू द डायोड एज वेल एज थ्रू लोड रेजिस्टन्स ऍज शोन इन फिगर. आपल्याला पॉझिटिव्ह हाफ सायकल आउटपुटला मिळेल. हे व्ही इन इनपुट, हे आउटपुट. सेकंड पॅराग्राफ मध्ये ड्युरिंग निगेटिव्ह हाफ सायकल ऑफ एसी. निगेटिव्ह हाफ सायकल ऑफ एसी, लोअर टर्मिनल पॉझिटिव्ह, अप्पर टर्मिनल निगेटिव्ह. करंट जो आहे तो बाय डायरेक्शनल, त्याच्यामुळे दुसऱ्या डायरेक्शन त्याची डायरेक्शन बदलली आहे एसीची. सेकंडरी मध्ये पण एसीच आहे या ठिकाणी, म्हणजे ह्याही ठिकाणी एसीच आहे. इथे 230 व्होल्ट आहे तर इथे 6 व्होल्ट आहे आणि आफ्टर डायोड आपल्याला हाफ वेव्ह मिळते आहे. निगेटिव्ह हाफ सायकलच्या वेळेस लोअर टर्मिनल पॉझिटिव्ह, त्याच्यामुळे डायोडच्या कॅथोडला पॉझिटिव्ह, एनोडला निगेटिव्ह. Diode is in reversed bias condition. It does not conduct. Therefore, no current flows through load resistance during negative half cycle. त्याच्यामुळे निगेटिव्ह हाफ सायकल आपल्याला आउटपुट मधून मिळत नाही आणि पुन्हा पुढची पॉझिटिव्ह हाफ सायकल मिळेल. त्याच्यामुळे मुख्यत्वे डायोडनी काय केलं? बायडायरेक्शनल करंटला युनिडायरेक्शनल मध्ये कन्व्हर्ट केलं आणि म्हणून एसीचं रूपांतर डीसी मध्ये मुख्यत्वे कोणता कॉम्पोनंट करतो आहे तर डायोड. त्याच्यामुळे डायोडलाच रेक्टिफायर असं संबोधित करतात. मग आपण फिल्टर पाहतो आहे की इथे आपण एक सिंगल कॅपॅसिटर ऍज अ फिल्टर वापरला.
तो एनर्जी स्टोअर करतो आणि स्वतःमधली एनर्जी देत राहतो. त्याच्यामुळे पहिल्या पॉझिटिव्ह हाफ सायकलला तो क्विकली चार्ज होईल आणि मग तो आपल्यामधली एनर्जी देत राहतोय. इथे त्याची कॅपॅसिटी जर का तेवढी सक्षम नसेल तर तो थोडा थोडा कमी कमी होईल. पुन्हा दुसरी पॉझिटिव्ह हाफ सायकल चालू होईल तेव्हा क्विकली चार्ज होऊन जाईल. पण हा जर का आयडियल कंडिशन मध्ये आपण वापरला हवा तेवढा तर आपण कॉन्स्टंटही घेऊ शकतो. तर याप्रमाणे आपण जे पाहिलं की रेक्टिफायर्स हे दोन प्रकारचे, एक म्हणजे हाफ वेव्ह रेक्टिफायर मग फुल वेव्ह रेक्टिफायर. तर इथे आपण हाफ वेव्ह रेक्टिफायर हा समजून घेतलेला आहे. काही डिफिकल्टीज असेल तर तुम्ही मला विचाराल किंवा लेक्चर झाल्यानंतर विचाराल. ओके, हाफ वेव्ह रेक्टिफायर या ठिकाणी आपण पूर्ण करतोय. त्याच्यानंतरचा टॉपिक आहे आपला फुल वेव्ह रेक्टिफायर. फुल वेव्ह रेक्टिफायर मध्ये आपण पाहिलं की दोन प्रकार असतात. एक म्हणजे ऍज पर सर्किट अरेंजमेंट, आपल्याला दोन्हीही हाफ सायकल पासून आउटपुट निर्माण करायचं आहे. मग त्याच्यामध्ये पहिला जो फुल वेव्ह रेक्टिफायर आहे तो आहे सेंटर टॅप फुल वेव्ह रेक्टिफायर. आपण पाहतो आहे सेंटर टॅप फुल वेव्ह रेक्टिफायर. आवाज येतोय ना माझा सर? हो, येतोय सर. येतोय व्यवस्थित. सेंटर टॅप फुल वेव्ह रेक्टिफायर आपण पाहतो आहे. या सेंटर टॅप फुल वेव्ह रेक्टिफायर मध्ये आपल्याला दोन्हीही वेव्हज वापरायचे आहे. त्याच्यामुळे आपण जो ट्रान्सफॉर्मर वापरतो तो सेंटर टॅप. पुन्हा आपण एक उदाहरण म्हणून घेऊया. आपल्याला आउटपुट 6 व्होल्ट डीसी हवं आहे. तर अशा केसमध्ये आपण पुन्हा आपला जो इनपुट काय आहे तर 230 व्होल्ट 50 हर्ट्झ एसी आहे, जे आपण कोणाला देणार आहोत तर ट्रान्सफॉर्मरच्या प्रायमरीला. अगेन फॉर सेफ्टी ते देणार आहोत ऑन ऑफ स्विच आणि फ्यूजच्या मदतीने आणि ते प्रायमरीला जोडणार आहोत. प्रायमरीला पूर्ण 230 व्होल्ट एसी मिळेल आणि टर्न्स रेशो कॅल्क्युलेट करून सेकंडरी मध्ये आपण सेंटर टॅप म्हणजे 6 व्होल्ट आणि 6 व्होल्ट, म्हणजे जर सेंटर टॅपला तुम्ही 0 व्होल्ट इथे जर का रेफरन्स पॉइंट लावला मल्टीमीटरचा आणि मोजलं तर इथे तुम्हाला 6 व्होल्ट मिळणार आहे आणि इथे 6 व्होल्ट मिळणार आहे. असा हा सेंटर टॅपचा ट्रान्सफॉर्मर हे सर्किट बनवण्यासाठी लागतो. मग आता आपल्याला काय करायचं आहे तर दोन्हीही हाफ सायकल आपल्याला आउटपुटला युनिडायरेक्शनल करून घ्यायचे आहे. एकदम साधं सोपं सर्किट आहे बघा. याचा जो रेफरन्स पॉइंट आहे हा रेफरन्स पॉइंट सरळ पहिले बाहेर काढून घ्या. त्याच्यानंतर हे दोन्हीही 6 व्होल्टचे टर्मिनल्स जे आहे आपण हाफ वेव्ह मध्ये ज्याप्रमाणे त्याला कन्व्हर्ट करण्यासाठी डायोडचा उपयोग केला, आपण आता हाफ वेव्ह मध्ये जसं डायोडचा उपयोग केला सेम डायोड दोन्हीही 6 व्होल्टच्या लाईनला करायचा आहे. 6 व्होल्ट किंवा जे काही तुम्हाला पाहिजे आहे त्या एसीच्या याला. तर 2 डायोड या ठिकाणी लागतील आणि दोन्हीही डायोड एकत्रित करून घेतो आपण आणि मग आपण त्याला लोडशी कनेक्ट करतो. बघा 2 टर्मिनल बाहेर आले आणि इथे आपण मग कनेक्ट करतो आपलं लोड जिथे तुम्हाला हे वापरायचं आहे. पुन्हा आता याचं वर्किंग आपण पाहूया. 2 पॅराग्राफ या ठिकाणी पुन्हा बनतील किंवा 2 समास असं आपण म्हणूया एक्सप्लेनेशन मध्ये. सगळ्यात पहिलं ड्युरिंग पॉझिटिव्ह हाफ सायकल काय होत आहे, पॉझिटिव्ह हाफ सायकलच्या वेळेस काय होतं तर आपण पाहू की स्विच ज्यावेळेस ऑन होईल पॉझिटिव्ह हाफ सायकलच्या वेळेस पुन्हा एका दिशेने करंट फ्लो होतो आहे. म्हणजे सपोज वरचं टर्मिनल पॉझिटिव्ह खालचं टर्मिनल निगेटिव्ह आहे, करंट या दिशेने फ्लो होतो आहे पॉझिटिव्ह हाफ सायकलच्या वेळेस. याच डायग्रामची मदत घेऊ शकतो आपण समजून घेण्यासाठी. पॉझिटिव्ह हाफ सायकलच्या वेळेस या ठिकाणी करंट फ्लो होतो आहे. सेकंडरी मध्ये देखील वरचा टर्मिनल पॉझिटिव्ह राहील, खालचा टर्मिनल निगेटिव्ह. थोडंसं कॉन्सन्ट्रेट करा तर तुमच्या लक्षात येईल की वरच्या डायोडला आपण D1 म्हणूया, खालच्या डायोडला D2 म्हणूया. तर बघा वरती +6 आहे, खाली -6 आहे. तर खालच्या डायोडच्या एनोडला -6 चाललेला आहे. त्याच्यामुळे खालचा डायोड जो आहे तो रिव्हर्स बायस मध्ये राहणार आहे आणि वरचा डायोड जो आहे तो फॉरवर्ड बायस मध्ये येणार आहे कारण की त्याच्या एनोडला पॉझिटिव्ह मिळेल.
त्याच्यामुळे वरचा डायोड पॉझिटिव्ह हाफ सायकलला फॉरवर्ड बायस मध्ये येईल आणि ह्या डायरेक्शननी करंट फ्लो होईल या डायोड मधनं. इथे आल्यानंतर ह्या पॉइंटला आल्यानंतर हा करंट D2 मधनं जाणार नाही, कारण की D2 रिव्हर्स बायस मध्ये आहे. मग ह्या करंटला फ्लो व्हायला हा एक रस्ता आहे आणि लोड मधनं तो वरतून खाली, त्याच्यामुळे लोड रेजिस्टर्स मध्ये वरती पॉझिटिव्ह खाली निगेटिव्ह, ही पॉझिटिव्ह हाफ सायकल जी आहे ही फ्लो होईल. पॉझिटिव्ह हाफ सायकल जी आहे ती लोड मधनं फ्लो होणार आहे. ह्या डायरेक्शननी करंट फ्लो होईल आणि आपलं सर्किट कम्प्लीट करेल. बघा सर्किट ह्या डायरेक्शननी आपलं कम्प्लीट होईल पॉझिटिव्ह हाफ सायकलच्या वेळेस. पॉझिटिव्ह हाफ सायकल संपल्यानंतर निगेटिव्ह हाफ सायकल चालू होणार आहे. निगेटिव्ह हाफ सायकलच्या वेळेस तुम्ही पाहाल तर या ठिकाणी प्रायमरी मध्ये आपलं डायरेक्शन बदलेल, करंटची लोअर टर्मिनल पॉझिटिव्ह, अप्पर टर्मिनल निगेटिव्ह. सेम केस सेकंडरीला होईल, लोअर टर्मिनल पॉझिटिव्ह, अप्पर निगेटिव्ह. आता डायोड D1 ला मायनस मिळणार आहे एनोडला, त्याच्यामुळे D1 हा रिव्हर्स बायस मध्ये येईल, परंतु खाली +6 व्होल्ट असल्यामुळे डायोड D2 हा फॉरवर्ड बायस मध्ये येईल आणि त्याच्यामुळे याच्यामधनं आता करंट फ्लो होईल. डायोड D2 मधनं करंट फ्लो होईल, तो ह्या दिशेने जाईल, ह्या दिशेने D1 मधनं जाणार नाही, कारण की D1 हा रिव्हर्स बायस मध्ये आहे आणि त्याच्यामुळे हा करंट पुन्हा ह्याच दिशेने, बघा सेम दिशेने, ज्या दिशेने पॉझिटिव्ह हाफ सायकल केली. इथे लक्ष जास्ती आपलं कॉन्सन्ट्रेट व्हायला पाहिजे की या ठिकाणी पॉझिटिव्ह हाफ सायकल ज्या दिशेने फ्लो झाली त्याच दिशेने आपली ही निगेटिव्ह हाफ सायकल लोड मधनं फ्लो होते आहे. प्रायमरी मध्ये दिशा दोन वेगळे आहे, पण तुम्ही इथे सेकंडरी मध्ये पण दिशा एसी ची आहे, पण तुम्ही इथे जर का पाहाल लोड मधनं आपली पॉझिटिव्ह ज्या डायरेक्शननी फ्लो झाली त्याच डायरेक्शननी आपली ही निगेटिव्ह हाफ सायकल फ्लो होते, म्हणून मी याला वरती काढलं, खाली नाही. एसी ची खाली आहे पण ही वरती काढली आणि त्याच्यामुळे ही देखील सायकल आपल्याला पॉझिटिव्ह करून मिळते आहे आणि त्याच्यामुळे बाय डायरेक्शनल करंट जो आहे तो युनि डायरेक्शनल मध्ये कन्वर्ट झाला आणि पुन्हा इथून फ्लो होऊन हा ह्या दिशेने असा जाईल. बघा इथे दिशा वेगळ्या वेगळ्या आहे. पॉझिटिव्ह हाफ सायकल खालून वरती फ्लो झाली, ही वरतून खाली. इथे एसी आहे पण इथे त्याचं रूपांतर युनि डायरेक्शनल मध्ये झालं, डीसी मध्ये झालं. पुढची पॉझिटिव्ह हाफ सायकल पुन्हा त्याच दिशेने फ्लो होणार आहे. डायोड D1 फॉरवर्ड बायस मध्ये जाणार आहे आणि निगेटिव्ह हाफ सायकलच्या वेळेस डायोड D2 हा फॉरवर्ड बायस मध्ये जाणार आहे. त्याच्यामुळे आपल्याला फुल वेव्ह वापरून आपण काय करतो आहे तर एसी चं रूपांतर आपण डीसी मध्ये करतोय, आउटपुट डीसी घेतोय, म्हणून याला म्हटलं जातं फुल वेव्ह रेक्टिफायर. आणि आपण सेंटर टॅप ट्रान्सफॉर्मर वापरला म्हणून याला सेंटर टॅप फुल वेव्ह रेक्टिफायर असं म्हटलं जातं. पुन्हा या ठिकाणी आपण पाहिलं तर या ठिकाणी आपल्याला प्युअर डीसी नाही आहे, याच्यामध्ये रिपल्स आहेत, एसी कॉम्पोनंट्स आहेत. हे फिल्टर करण्यासाठी आपण मगाशी ज्याप्रमाणे कॅपॅसिटर वापरलं तसं कॅपॅसिटर इथे वापरू शकतो. अगेन कॅपॅसिटर काय करेल तर पॉझिटिव्ह हाफ सायकल ऍज वेल एज निगेटिव्ह हाफ सायकलला स्वतः चार्ज होईल आणि स्वतःची एनर्जी देईल, म्हणजे याप्रमाणे आपल्याला फिल्ट्रेशन मिळेल. याच्या सोबत आपण फिल्टर कॉम्पोनंट म्हणून काय वापरू शकतो, मगाशी आपण पाहिल्याप्रमाणे पॉवर सप्लाय युनिट मध्ये आपण पाहिलं की फिल्टर कॉम्पोनंट म्हणून आपण कॅपॅसिटरच्या जोडीला इंडक्टर देखील वापरू शकतो किंवा फक्त इंडक्टरही वापरू शकतो. इंडक्टर हा सिरीज मध्ये जोडला जातो. या ठिकाणी आपण पाहतोय की जो इंडक्टर आहे तो आपण कसा जोडणार आहे तर याच्या सिरीज मध्ये, म्हणजे इथून जे आउटपुट इथे चाललंय या ठिकाणी आपण हा इंडक्टर जोडतो. अगेन ज्याप्रमाणे कॅपॅसिटर स्टोअर्स इलेक्ट्रिकल एनर्जी, सेम कन्सेप्ट आहे, इंडक्टरही इलेक्ट्रिकल एनर्जीला स्टोअर करतो, बट इन द फॉर्म ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक एनर्जी. कॅपॅसिटर हा इलेक्ट्रोस्टॅटिक एनर्जीच्या रूपात स्टोअर करतो, तर हा इलेक्ट्रोमॅग्नेटिक एनर्जीच्या रूपात स्टोअर करतो. जेव्हा एनर्जी याच्या आतमध्ये पुलअप केला म्हणजे आतमध्ये जाते, ढकलल्या जाते, त्यावेळेस याच्या भोवती मॅग्नेटिक फील्ड निर्माण होते आणि ज्यावेळेस ही एनर्जी कमी कमी होत जाते त्यावेळेस ती मॅग्नेटिक फील्ड कोलॅप्स होते आणि कोलॅप्सिंग मॅग्नेटिक फील्ड पुन्हा त्याला करंट मध्ये रूपांतरित करते. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन हे थोडंसं आपल्याला त्या ठिकाणी वाचावं लागेल किंवा ते नॉलेज आपल्याला डोक्यात ठेवून आपल्याला इंडक्टर समजता येईल.
त्याच्यामुळे ज्याप्रमाणे कॅपॅसिटर हा स्टॅटिक इलेक्ट्रिसिटीच्या रूपात एनर्जी स्टोअर करतो, तर हा मॅग्नेटिक एनर्जीच्या रूपात एनर्जी स्टोअर करतो आणि ती तो सप्लाय करतो. ज्यावेळेस ही इकडली एनर्जी कमी होते त्यावेळेस तो स्वतः सप्लाय करतो. आता या ठिकाणी मी दोन्ही कॉम्पोनंट लावले, असे दोन देखील आपल्याला लावता येतात. ह्या टाईपच्या फिल्टरला काय म्हणतात? तर या टाईपच्या फिल्टरला एल टाईप फिल्टर म्हणतात. तुम्ही जर का फक्त कॅपॅसिटर वापरला तर कॅपॅसिटर फिल्टर, किंवा मोर प्रिसाइजली शंट कॅपॅसिटर फिल्टर, म्हणजे फक्त कॅपॅसिटर वापरला तर. नुसता इंडक्टर फिल्टर म्हणून वापरला तर सिरीज इंडक्टर फिल्टर. कॅपॅसिटर आणि इंडक्टर वापरला तर एल टाईप फिल्टर. एल टाईप मध्ये दोन प्रकार येतील. इथे कॅपॅसिटर आपण पहिले वापरतोय, तर एल टाईप कॅपॅसिटर इनपुट फिल्टर आणि एल टाईप इंडक्टर इनपुट फिल्टर. म्हणजे इंडक्टर आधी वापरला, कॅपॅसिटर नंतर वापरला तर. आणि आणखीन एक टाईप, चौथा प्रकार, म्हणजे दोन कॅपॅसिटर वापरायचे, म्हणजे एक इंडक्टरच्या आधी आणि एक इंडक्टरच्या नंतर. म्हणजे हाय फिल्टर करेल, हाय फिल्टर करेल आणि राहिलेला हाय फिल्टर करेल. आपल्या घरी नाही का जसं तेल आणतो आपण ट्रिपल फिल्टर्ड, तशा पद्धतीने आपण तीनदा फिल्टरेशन करतोय आणि त्याच्यामुळे याला म्हटलं जातं, हा मॅथमॅटिक्स मध्ये आपण पाय जे वापरतो त्याच्यामुळे पाय टाईप फिल्टर. फिल्टरचे देखील असे वेगळे वेगळे प्रकार पडतात. एक स्वतंत्र फिल्टरवर पण देखील फक्त आपण इतके सर्किट्स काढून फिल्टरवरचा प्रश्न सोडवू शकतो. तर या ठिकाणी थोडंसं फिल्टर विषयीचं आपण हे सेंटर टॅप फुल वेव्ह मध्ये पाहिलं. एक आणखीन लास्ट टाईप आपला राहिलेला आहे, थोडा समजून घ्यायचा. तो म्हणजे पुन्हा या ट्री डायग्राम वर तुम्हाला आणतो. या ठिकाणी आपण रेक्टिफायर पाहत होतो. एसीचं कन्व्हर्शन डीसी मध्ये करणाऱ्या सर्किटला रेक्टिफायर म्हणतात. फक्त हाफ वेव्ह वापरून डीसी घेत असू तर त्याला हाफ वेव्ह रेक्टिफायर म्हणतात. तो आपण पाहिला सगळ्यात पहिले. मग फुल वेव्ह रेक्टिफायर मध्ये सेंटर टॅप ट्रान्सफॉर्मर वापरलेला रेक्टिफायर आता आपण पाहिला. आणि आता तिसरा प्रकार म्हणजे फुल वेव्ह रेक्टिफायरच पण ब्रिज टाईप. व्हॉट इज ब्रिज? तर ज्याप्रमाणे आपण सर्किट्स शिकतो की काही कॉम्पोनंट्स, जसं रेजिस्टर आहे, तर रेजिस्टर मी इथे सिरीज मध्ये जोडले आहे ना, एंड टू एंड कनेक्शन सिरीज मध्ये जोडले. रेजिस्टर मी या ठिकाणी पॅरलल मध्ये जोडले. जसे सिरीज हा एक शब्द आहे, पॅरलल हा एक शब्द आहे, तसा ब्रिज नावाचा एक शब्द आहे. ब्रिज म्हणजे काय? तर चार कॉम्पोनंट जर का तुम्ही या प्रकारे जोडले तर याला ब्रिज म्हणतात. थोडंसं आता याच्याकडे कॉन्सन्ट्रेट करू, कारण की फुल वेव्ह तर मला पाहिजे आहे, पण माझ्याजवळ आहे सेंटर ट्रॅप ट्रान्सफॉर्मर नाही आहे. माझ्या जो हाफ वेव्हला जे प्रमाणे वापरतात तसं ट्रान्सफॉर्मर आहे. तर आपण डायोडचं ब्रिज बनवून आपण रेक्टिफायर फुल वेव्ह बनवू शकतो. पाहूया. पुन्हा एकदा थोडंसं मला फीडबॅक द्या. माझा आवाज येतोय तुमच्यापर्यंत? हो सर. हो सर. थँक्यू थँक्यू. आपण काय पाहतोय आता? ब्रिज टाईप फुल वेव्ह रेक्टिफायर. ना थोडंसं कॉन्सन्ट्रेट करा. हो सर. ब्रिज टाइप फुल वेव्ह रेक्टिफायर. ओके. आता पुन्हा एकदा पाहिल्याप्रमाणे सगळ्यात पहिले जे आहे ते इनपुट आपल्याजवळ ते सेम डायग्राम येईल. तिन्ही हाफ वेव्ह असो, फुल वेव्ह असो, ब्रिज असो. पहिलं जे सर्किट डायग्रामची सुरुवात आहे ती सेम राहील. ती म्हणजे काय? आपल्याजवळ इनपुट जे आहे ते 230 व्होल्ट 50 हर्ट्ज एसी. ते आपण कुठे कनेक्ट करतो? तर आधीच्या दोन सर्किट प्रमाणे प्रायमरीला, ट्रान्सफॉर्मरच्या प्रायमरीला, अगेन व्हाया ऑन ऑफ स्विच अँड फ्यूज. याला सगळे नावं द्यायची असतात. ठीक आहे. आणि हे आपण कनेक्ट करतो प्रायमरीला. या ठिकाणी हाफ वेव्हला ज्याप्रमाणे आपण ट्रान्सफॉर्मर काढला होता, म्हणजे जर मला अगेन एक 6 व्होल्टचा आकडा आपण उदाहरणादाखल घेतोय. मला आउटपुट 6 व्होल्ट डीसी पाहिजे आहे, तर 230 व्होल्टला 6 व्होल्ट करणारा स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर मला या ठिकाणी लागेल. सेकंडरीला टर्न्स कमी राहतील प्रपोर्शनली. मग आता इथे जर का मला 6 व्होल्ट मिळतात आहे, 6 व्होल्ट मला मिळणार आहे,
विथ रेफरन्स टू 0. तर या ठिकाणी आता मला ब्रिज रेक्टिफायर बनवायचं आहे. ब्रिज रेक्टिफायर काढताना थोडंसं लक्ष द्या. या ठिकाणी मी काय करतोय, सेकंडरीच्या पुढे एक 4 पॉइंट काढून घेतले मी फक्त. बघा या ठिकाणी 4 पॉइंट काढले आणि आपण नेहमी करंट जसा लेफ्ट टू राईट फ्लो होतो आहे आपला, म्हणून या ठिकाणी हे 2 डायोड पहिले काढून घ्या. करंट ह्या दिशेने बाहेर निघणार आहे. करंट दुसऱ्या हाफ सायकलला ह्या दिशेने बाहेर निघणार आहे. आलंय लक्षात? डायोड D1 आणि डायोड D2 हे आधी काढून घेतले मी. आता D1 जसा आहे तसा समांतर इथे काढा. त्याला समांतर काढा, त्याला D3 म्हणा. आणि हा जसा आहे याला समांतर इथे काढा, याला D4 आपण म्हणूया. 4 डायोडचं हे जे झालं आपलं सर्किट, याला आपण ब्रिज म्हणतो, ब्रिज सर्किट. आता या ब्रिज सर्किटचे कनेक्शन्स कसे आहे, तर हे वरचे जे 2 पॉइंट आहे त्या ठिकाणी मला हे एसी द्यायचं आहे. हे एसी मी कनेक्ट करणार आहे. आणि हे जे 2 पॉइंट आहे इथे मला पॉझिटिव्ह डीसी मिळणार आहे विथ रिस्पेक्ट टू दिस. आलंय लक्षामध्ये? बघा, सगळ्यात पहिले मी प्रायमरी काढलं ट्रान्सफॉर्मरचं, मग सेकंडरी काढलं. ट्रान्सफॉर्मर मी कोणचा वापरला, स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. किती व्होल्टचा वापरला, जेवढं व्होल्ट मला आउटपुट पाहिजे तेवढ्या व्होल्टचा. 6 व्होल्ट मी उदाहरणादाखल घेतलेला आहे. 12 व्होल्ट मला डीसी हवं असेल तर सेकंडरी 12 व्होल्ट वाला ट्रान्सफॉर्मर मी वापरेल. ओके. मग आता त्याच्या पुढे मी ब्रिज सर्किट काढलं, 4 डायोडचं ब्रिज फॉर्म मध्ये त्याला कनेक्ट केले. कसं कनेक्ट केलं लक्षात आलं? 2 डायोड डायरेक्शनचे त्याच्या समांतर मी काढले. हे जे 2 आहे पॉइंट्स, अगेन हे लक्षात ठेवण्यासाठी असंही आहे की एनोड कॅथोड वाला पॉइंट आहे हा. तर एनोड कॅथोड ज्याला असतात त्याला एसी जोडायचं. दोन्ही कॅथोड वाला जो आहे तो पॉझिटिव्ह आणि दोन्ही एनोड वाला जो आहे तो त्याच्यामधून आपल्याला डीसी निगेटिव्ह, म्हणजे विथ रिस्पेक्ट टू दिस आपल्याला इथे आउटपुट मिळणार आहे. आता बघा, हा पॉइंट तुम्हाला आउटपुट डीसी म्हणून बाहेर काढायचा आहे. विथ रिस्पेक्ट टू धिस आपल्याला आउटपुट मिळणार आहे व्हीडीसी, जे आपण पुन्हा नेहमीप्रमाणे जिथे कुठे आपल्याला वापरायचं आहे डीसी त्याला आपण देणार आहे. लोड रेजिस्टन्स म्हणून आपण कनेक्ट करून ठेवतो. आणि ह्या 2 मध्ये मला काय कनेक्ट करायचं आहे, एसी. तर हा जो एसीचा एक पॉइंट आहे तो मी जोडतो या ठिकाणी आणि हा एसीचा एक पॉइंट जोडतो या ठिकाणी. झालं, सर्किट कंप्लीट. मग याच्या पुढे फिल्टर लावायचं आहे, नेहमीप्रमाणे कॅपॅसिटर लावा, इंडक्टर लावा किंवा पाय टाईप जे तुम्हाला बनवायचं आहे ते. पण बेसिक रेक्टिफायर सर्किट ब्रिजचं एवढं आहे. आता याचं आपण वर्किंग पाहूया. पुन्हा एकदम साध्या सोप्या पद्धतीमध्ये आपण पाहतो आहे तर आपल्याला या ठिकाणी हे दिसत आहे. ठीक आहे, लोड रेजिस्टर थोडंसं पुढे गेलेलं आपलं, चालेल, दिसेल. ठीक आहे, चला, आवाज येतोय ना माझा? फक्त एक जण कोणीतरी हो म्हणा. हो सर. हो सर. थँक्यू. आता इथे बघा, ड्युरिंग पॉझिटिव्ह हाफ सायकल काय होतं, 2 पॅराग्राफ आहे, पूर्णतः लक्ष द्या, कारण की एकदा ड्रॉ केल्यानंतर ते बाण तिथे येऊन जातील. त्याच्यामुळे पॉझिटिव्ह हाफ सायकलच्या वेळेस पुन्हा या ठिकाणी सर्किट आपण ऑन केलं. पॉझिटिव्ह हाफ सायकलच्या वेळेस करंट एका दिशेने फ्लो होतो आहे. अप्पर टर्मिनल पॉझिटिव्ह, लोअर टर्मिनल निगेटिव्ह. सेम इज द केस, अप्पर टर्मिनल पॉझिटिव्ह, लोअर टर्मिनल निगेटिव्ह. इथे जसा हा वरचा टर्मिनल पॉझिटिव्ह हाफ सायकलच्या वेळेस आपण म्हणतोय, ह्या पॉझिटिव्ह हाफ सायकलच्या वेळेस ह्या दिशेचा करंट फ्लो होतो. पॉझिटिव्ह हाफ सायकल इथून फ्लो होऊन राहिली आहे. याचाही वरचा टर्मिनल पॉझिटिव्ह आला, त्याच्यामुळे ह्या डायरेक्शननी करंट फ्लो होईल. आता इथे आल्यानंतर इमॅजिन करा, हा डायोड हे जे आहे पॉझिटिव्ह हे D4च्या कॅथोडला लागत आहे. त्याच्यामुळे D4 हा रिव्हर्स बायस मध्ये राहील, पण D1 हा फॉरवर्ड बायस मध्ये येईल, कारण की पॉझिटिव्ह त्याच्या एनोडला आलं आणि त्याच्यामुळे D1 हा फॉरवर्ड बायस मध्ये आला. त्याच्यामुळे D1 मधनं करंट फ्लो होईल. इथे आल्यानंतर हे पॉझिटिव्ह जे आहे ते या D2च्या कॅथोडला आलं, त्याच्यामुळे हा रिव्हर्स बायस मध्ये राहील. त्याच्यामुळे हा जो करंट आहे हा इकडनं फ्लो होईल आणि आपल्या लोड रेजिस्टर मधनं वरतून खाली फ्लो होतोय. या डायरेक्शननी फ्लो होईल, ह्या वायर मधनं इथून या डायरेक्शननी. इथे आल्यानंतर आता आपण पाहिलं की D4 हा रिव्हर्स बायस मध्ये होता, त्याच्यामुळे हा D3 मधनं जाईल
आणि D3 मधनं गेल्यानंतर या डायरेक्शननी इथून इकडनं आपलं सर्किट कंप्लीट करेल. बघा सर्किट कंप्लीट झालं. पुन्हा एकदा माझा पेन ज्याप्रमाणे मूव्ह होतोय त्याप्रमाणे लक्ष द्या. पॉझिटिव्ह हाफ सायकलच्या वेळेस या दिशेने D1 लोड, D3 सेकंडरी सर्किट कंप्लीट होईल. D1 लोड रेजिस्टन्स, D3 सेकंडरी मधनं सर्किट कंप्लीट होईल. अशा पद्धतीमध्ये पॉझिटिव्ह हाफ सायकल आपल्याला RL मधनं फ्लो झालेली दिसेल. ज्यावेळेस आता पॉझिटिव्ह हाफ सायकलची वेळ संपेल आणि निगेटिव्ह हाफ सायकल चालू होईल त्यावेळेस या ठिकाणी डायरेक्शन बदलेल. आता लोअर टर्मिनल पॉझिटिव्ह, अपर टर्मिनल निगेटिव्ह. त्याच्यामुळे इथे करंट बाय डायरेक्शनल आहे. बघा वरतून खाली होता, आता खालून वरती. करंटची दिशा बदलली. इथे देखील लोअर टर्मिनल पॉझिटिव्ह होईल, अप्पर टर्मिनल निगेटिव्ह होईल. खालचा टर्मिनल पॉझिटिव्ह झाल्यामुळे करंट आता बघा डायरेक्शन अपोजिट आहे. सेकंडरी मध्ये डायरेक्शन इथे अपोजिट आहे, इथे पण अपोजिट आहे. आता इथे पॉझिटिव्ह, हे पॉझिटिव्ह इथे आल्यानंतर इमॅजिन करा D3च्या कॅथोडला पॉझिटिव्ह मिळालं, तो रिव्हर्स बायस मध्ये राहील. पण D2च्या एनोडला मिळालं, त्याच्यामुळे D2 हा फॉरवर्ड बायस मध्ये येईल आणि हा करंट इथनं जाईल. पुन्हा हा इकडे पॉझिटिव्ह हा रिव्हर्स बायस मध्ये जाईल D1. पण आता इथे डायरेक्शन बघा सेम झाली. ही डायरेक्शन पुन्हा वरतून खालीच आहे. त्याच्यामुळे इथे फुल वेव्ह. महत्वाचा मुद्दा हा आहे की पुन्हा इथे जी निगेटिव्ह हाफ सायकल आहे ती युनिडायरेक्शनल करून मिळाली आणि त्याच्यामुळे करंट जो आहे तो इथे एकाच दिशेने फ्लो होतो आहे आउटपुट मधनं. इथे आल्यानंतर पुन्हा तुम्ही पाहाल की हा D3 मधनं जाणार नाही, D3 रिव्हर्स बायस मध्ये आहे, तर D4 मधनं करंट फ्लो होईल. आणि आता इथे बघा पुन्हा बाय डायरेक्शनल करंट झाला. म्हणजे ट्रान्सफॉर्मर मध्ये बाय डायरेक्शनल फ्लो होतोय. पॉझिटिव्ह हाफ सायकलला इकडनं इकडे करंट फ्लो झाला, निगेटिव्हला इकडनं इकडे आहे. पण आपल्या लोड मधनं तो युनिडायरेक्शनल होऊन मिळाला आणि त्याच्यामुळे ब्रिज रेक्टिफायर जो आहे तो फुल वेव्ह रेक्टिफायर आहे. एसीचं रूपांतर डीसी मध्ये करतो आहे, बाय डायरेक्शनल करंटचं रूपांतर युनिडायरेक्शनल मध्ये करतो आहे युझिंग बोथ हाफ सायकल अँड देअरफॉर इट इज नोन ॲज फुल वेव्ह रेक्टिफायर. अगेन हे विदाउट फिल्टर असं आउटपुट मिळेल. हे इनपुट आहे कुठलं या ठिकाणचं म्हणजे सेकंडरी ऑफ ट्रान्सफॉर्मर. ही वेव्ह आहे ऍट ब्रिज म्हणजे या ठिकाणची, या ठिकाणी असणारी वेव्ह आहे ही, या ठिकाणी असणारी. जर तुम्ही आता फिल्टर वापरलं, जसं आता आपण फिल्टर वापरू, तर जर तुम्ही फिल्टर कॅपॅसिटर वापरलं, जर का सपोज फिल्टर कॅपॅसिटर कनेक्ट केलं, अगेन कॅपॅसिटर चार्जिंग डिस्चार्जिंग होईल दोन्ही पॉझिटिव्ह हाफ सायकलला, म्हणजे पॉझिटिव्ह हाफ सायकलला ऍज वेल एज निगेटिव्ह हाफ सायकलला, आणि तो आउटपुट आपल्याला याप्रमाणे करून देईल. तुम्ही याच्यासोबत पुन्हा इंडक्टर देखील वापरू शकता. पुन्हा आणखीन फिल्टरेशन हवं असेल पाय टाईप बनवू शकता ऍज पर युअर विश, तुम्हाला जसं डिझाईन करायचं आहे त्याप्रमाणे. त्याच्यामुळे C1 C2L तुम्ही वापरू शकता. या ठिकाणी एक बनलेलं फुल वेव्ह रेक्टिफायर, ब्रिज रेक्टिफायर तुम्हाला दाखवतोय मी. बघा या ठिकाणी हा ट्रान्सफॉर्मर आहे. बघा हा ट्रान्सफॉर्मर वापरला या ठिकाणी 606 तुम्हाला जर का दिसत असेल तर दिसतं या ठिकाणी 606 चा ट्रान्सफॉर्मर आहे हा. या ठिकाणी लाल दोन ज्या वायर आहेत त्या एसीच्या आहे, लाल दोन वायर एसीच्या आहे. या ठिकाणी 606 चा ट्रान्सफॉर्मर आहे. फुल वेव्ह मला वापरायचं असेल तर मग मी 606 वापरेल, पण मला इथे ब्रिज बनवायचं आहे तर मग मी या ठिकाणी दोन एसीच्या या ठिकाणी कनेक्ट केल्या. बघा हे सर्किट तुम्हाला दिसत आहे, मला असं वाटतं दिसतंय का प्रत्येकाला. 4 डायोड लागलेले आहेत. एनोड कॅथोडला एसी आपण कनेक्ट केलं. दोन्हीही कॅथोड जे आहे त्या ठिकाणी डीसी आउटपुट मिळत आहे. दोन्ही एनोड जे आहे त्या ठिकाणी निगेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू निगेटिव्ह. या ठिकाणी हा कॅपॅसिटर फिल्टर म्हणून वापरला आहे आणि हा एक झिनर डायोड व्होल्टेज रेग्युलेटर म्हणून आपण वापरलेला आहे. आणि या दोन मध्ये आपल्याला डीसी आउटपुट मिळेल. तसं हे ब्रिज सर्किट आपण एक छोटंसं बनवू शकतो, असं हाफ वेव्ह बनवू शकतो. एक सिंगल डायोड घेतला हाफ वेव्ह बनेल आहे ना. जर 2 डायोड वापरले फुल वेव्ह बनेल आणि जर 4 डायोड वापरले तर ब्रिज रेक्टिफायर बनेल. आणि पुन्हा एकदा जर आपल्याला फिल्टर सर्किट रिवाइज करायचे असतील तर आपण काय पाहिलं आता,
फिल्टर सर्किट मध्ये आपण काय पाहिलं, किती प्रकारचे फिल्टर सर्किट्स, किंवा सगळ्यात पहिले फिल्टर म्हणून काय वापरतो आपण, दोन कॉम्पोनंट्स वापरतो, एक कॅपॅसिटर नाही तर दुसरा इंडक्टर. तर सगळ्यात पहिला प्रकार फिल्टर, शंट कॅपॅसिटर फिल्टर, ज्या ठिकाणी आपल्याला जे रेक्टिफायरचं आउटपुट असतं त्याच्यामध्ये फक्त एक कॅपॅसिटर लावायचा, म्हणजे या ठिकाणी रेक्टिफायरचं आउटपुट राहील, या ठिकाणी आपल्याला त्याला प्युअर डीसी करून मिळेल. दुसरा प्रकार सिरीज इंडक्टर फिल्टर, त्या ठिकाणी पुन्हा जे आपल्याला रेक्टिफायरचं आउटपुट आहे याच्या सिरीज मध्ये इंडक्टर लावायचा आणि आपण फिल्टरेशन करून घ्यायचं, प्युअर डीसी घेण्याचा प्रयत्न करायचा. प्युअर प्रॉपरली डिझाईन्ड असेल तर प्युअर डीसी मिळेल, नाही तर थोडंसं इम्प्युअर मिळेल. तिसरा प्रकार तुम्हाला म्हटलं एल टाईप फिल्टर. एल टाईप मध्ये फक्त ऍज पर कन्स्ट्रक्शन तुम्हाला ह्या दोघांचं कॉम्बिनेशन करायचं आहे. तर तुम्ही एक तर आधी कॅपॅसिटर मग इंडक्टर लावलं तर कॅपॅसिटर इनपुट फिल्टर, आणि नाही तर आधी इंडक्टर मग कॅपॅसिटर लावलं तर इंडक्टर इनपुट फिल्टर. तर अशा पद्धतीमध्ये एल टाईप आणि सगळ्यात शेवटला प्रकार म्हणजे पाय टाईप फिल्टर, ज्याच्यामध्ये आपण इंडक्टर पण वापरतो आणि कॅपॅसिटर पण. ही इथे रेष काढायला नको, ऍक्च्युली काढल्या जाते. ओके, तर असे हे फिल्टर्सचे टाइप्स आपण पाहिजे त्याप्रमाणे डिझाईन करून वापरता येऊ शकतो. तर हे डिझायनिंग हा एक कन्सेप्ट असतो की आपल्याला किती आउटपुट पाहिजे, किती करंटचा पाहिजे. हा एक छोटासा कन्सेप्ट, तो म्हणजे मला आउटपुट करंट जो आहे, त्या ठिकाणी हा ट्रान्सफॉर्मर जो आहे, हा ट्रान्सफॉर्मर 606 च्या सोबत इथे तुम्हाला 500 मिली एम्पियर दिसत आहे, या ठिकाणी 500 मिली एम्पियर आहे ना. तर हा एक फॅक्टर आहे की आपल्याला आउटपुट लोडला जो आहे तो किती करंट हवा आहे. जर मला या ठिकाणी 6 व्होल्ट आणि 500 मिली एम्पियर पाहिजे, मला इथे आउटपुट 6 व्होल्ट 500 मिली एम्पियर डीसी पाहिजे आहे, तर मला हा इथे सेकंडरी 500 मिली एम्पियरची वाइंडिंग लागेल. त्यानुसारच डायोड्सही लागतील, त्यानुसार मला सगळं हे लागेल. आणि जर मला इथे 1 एम्पियर पाहिजे आहे तर 6 व्होल्ट 1 एम्पियरचा लागेल. त्याप्रमाणे डायोड्स पण आपल्याला वेगळे वेगळे वापरावे लागतात. जर हा जसा आपल्याला एक डायोड दिसतोय, जर मला जास्त करंट पाहिजे आहे तर मला त्यानुसार दुसरा डायोड वापरावा लागतो. मला आणखीन जास्त करंट पाहिजे आहे, मला आणखीन जास्त करंट हँडल करणारा डायोड वापरावा लागतो. तुम्ही या ठिकाणी ऍक्च्युली ज्यावेळेस तुम्ही पाहाल तर त्यावेळेस ते करू शकाल. सेम फिल्टरेशन देखील, फिल्टरेशन करणारा कॅपॅसिटर जो आहे तो आपल्याला त्या अनुसार लागतो है ना. इंडक्टर्स, आता हा छोटासा एक इंडक्टर आहे या ठिकाणी, कशा पद्धतीमध्ये आपण फिल्टरला वापरू शकतो. एक थंब रूल असा आहे की जवळपास 1 एम्पियरला 1000 मायक्रोफॅरेडचा कॅपॅसिटर आपल्याला लागत असतो. अशा पद्धतीमध्ये आपण हाफ वेव्ह, फुल वेव्ह आणि ब्रिज प्लस फिल्टर असं एक छोटस मी तुम्हाला या वेळामध्ये काय म्हणू आपण त्याला, रिव्हिजन करून देण्याचाच म्हणता येईल प्रयत्न केला. याच्यामध्ये तुम्हाला समजलं असेल तर मला आनंद होईल, आणि जर कोणाला काही डिफिकल्टीज असतील तर आपण विचारू शकता. आवाज येतोय सर माझा? हो येतोय. कोणाला काही डिफिकल्टीज असतील तर आपण काही डिस्कस करू शकू. कुणाला काय विचारायचंय का? हाफ वेव्ह रेक्टिफायर, सेंटर टॅप फुल वेव्ह रेक्टिफायर आणि ब्रिज रेक्टिफायर शिवाय तिन्ही फिल्टर्स पण झाली. कॅपॅसिटर फिल्टर, इंडक्टर फिल्टर आणि पाय फिल्टर पण घेतलं, बरोबर. सगळ्यात चांगलं कुठलं येईल फिल्टर तुमच्या मते? 3 फिल्टर मध्ये कॅपॅसिटर फिल्टर, इंडक्टर फिल्टर आहे, एल फिल्टर आहे आणि पाय फिल्टर. सगळ्यात चांगलं कुठलं येईल सांगा? वूड फिल्टर कुठलं येईल? हार्दिक सांगतो का? ओम सांगा, म्हणजे कळेल, तुम्ही ऐकलं, समजलं तुम्हाला. हो, काहीतरी फीडबॅक येईल. शेंगदाणा तेल घेतलं, सिंगल फिल्टर चांगलं का डबल का ट्रिपल फिल्टर चांगलं सांगा.
सर फास्ट झालं का खूप की हो स्पीड छान झालं छान झालं. नाही छान झालं सर, खूप सुंदर आहे. आपली मुलं जरा लाजतातच जास्त, तेव्हा बोलत नाहीत मोकळेपणाने. मोकळेपणानं बोलण्यासाठी स्टेट लेवलला एकत्र केले त्यांना. नुसत्या कॉलेजच्या मुलांनी एकत्र बोलण्यापेक्षा महाराष्ट्रातली मुलं एकत्र बोलतील का असा प्रश्न आहे. आता तुम्ही स्टेट हॅलो लेवलला सर. सगळे एकत्र आहात तेव्हा बोलायला हरकत नाही. हॅलो लांब सर. लांबचे मित्र होतील तुमचे. हा बोला. सर तुम्ही सकाळी नाही घेऊ शकताय? हम्म. सकाळी नाही घेऊ शकता? दुर्गेश काय म्हटलं मला ऐकायला नाही आलं. सर हे सकाळून नाही घेऊ शकता का? का बरं रे बेटा? टीचर मी 9 ते 9 कामाला राहतो. हम्म. 9 ते 9 कामाला जातो मी. हा चालेल 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 की. हो झाले लेक्चर आता. हा नाही, रेकॉर्डिंग उद्या राहते बेटा. हा उद्याचं 6:30 ते 7:30 घेणार आहे. सकाळी का उद्या? हा सकाळी का दुपारी? नाही संध्याकाळी 6:30 ते 7:30. हा हो सर, चालेल सर. ओके. ठाकरे सर धन्यवाद. टीचर का योगराजन सर त्यांनी सांगितलं की वर्तमान नाही विचारण्यात होईल नाही. सर इन टाइम झाले का वेळ आपलं की? हो 8 वाजले तसे. हॅलो. हा बोला. हा सर, खूप चांगलं झालं लेक्चर, छान हो झालं. हो सगळे मुलांना- पॉइंट व्यवस्थित एवढ्या वेळेमध्ये छानपैकी कव्हर झाले. डेमो पण छान झाला. हा. त्यांनी ते actual effect करून दाखवलं ना, ते खूप छान झालं.